मित्रा, राजकारणात एक साधा आमदार आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा मंत्र्यांना उघडपणे आव्हान देतो, तेव्हा त्यामागे नक्कीच एखादी मोठी अदृश्य शक्ती असते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शिंदे गटात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू आहे, पण साताऱ्यात जे घडलं त्याने थेट राज्याच्या सत्तेला हादरा दिलाय. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप केले. असं काय घडलं साताऱ्यामध्ये की थेट बंडखोरीची भाषा सुरू झाली? चला जाणून घेऊया. 20 एप्रिलची घटना. सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा दौरा होता, पण या दौऱ्यात सर्वात मोठी बातमी बनली ती एका आमदाराची गैरहजेरी. कोरेगावचे आमदार महेश शिंदे या दौऱ्याकडे आणि सभेला फिरलेच नाहीत. जेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी जो बॉम्ब फोडला त्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. महेश शिंदे यांनी थेट आरोप केला की मला मुद्दाम कार्यक्रमांना बोलवलं जात नाही, बॅनर्सवर माझे फोटो लावले जात नाहीत, मला पक्षामध्ये जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न होतोय. आता इथे फक्त अंतर्गत गटबाजी नव्हती, तर इथे थेट शक्ती प्रदर्शन सुरू होतं. साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यात विस्तव जात नाही. या वादात सर्वात मोठा अँगल आला तो पोलीस यंत्रणेचा. शंभूराज देसाई यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप करत विधान केलं होतं की 100 पोलिसांनी मला मारलं. पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याच पक्षातील महेश शिंदे यांनी या आरोपांना कडाडून विरोध केला. महेश शिंदे उघडपणे पोलिसांच्या बाजूने उभे राहिले आणि म्हणाले की पोलिसांवर असे आरोप करणं पूर्णपणे चुकीचं आहे. एकाच पक्षातले दोन मोठे नेते, एक गट शंभूराज देसाई यांच्या बाजूने आणि दुसरा थेट विरोधामध्ये. या सगळ्या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आला, तो SP तुषार दोशी यांच्या बदलीचा. नीलम गोरे यांनी निलंबनाची मागणी केली होती, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की विधिमंडळाला असा अधिकार नाही. शेवटी SPची बदली झाली आणि हे संपूर्ण प्रकरण राजकीय दबावाशी जोडून पाहिलं जाऊ लागलं. तर मित्रा, प्रश्न हा पडतो की महेश शिंदे या एका साध्या आमदाराला आपल्याच पक्षाच्या उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची आणि मंत्र्यांना थेट अंगावर घेण्याची ताकद आली कुठून? या पक्षाचं उत्तर महेश शिंदे यांनीच दिलेल्या एका वाक्यामध्ये दिलंय. असं एक वाक्य ज्यामुळे एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तो धक्कादायक खुलासा मी ह्याच सिरीजच्या पुढच्या भागामध्ये करणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.